परभणी संविधान साक्षरता अभियान परभणी जिल्ह्याच्या वतीने 5 नोव्हेंबर रोजी सामाजिक ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। ही परिषद शहरातील बी रघुनाथ सभागृह येथे संपन्न झाली। या परिषदेच्या अध्यक्षस्थानी खासदार चंद्रकांत हांडोरे, आमदार सिद्धार्थ खरात हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी एक निकाल दिलेला आहे। त्यामध्ये यापूर्वीचा जो 2004चा जो काही निकाल होता 5 सदस्यीय घटनापीठाचा तो ओव्हररूल केलेला आहे आणि या 7 सदस्यीय घटनापीठानं तो उपवर्गीकरण करता येईल अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे। भारतीय राज्यघटनेच्या 7व्या शेड्यूलमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या जातींची एक यादी त्यामध्ये दिलेली आहे। त्यामध्ये अदलबदल करता येणार नव्हता, तो आताही करता येणार नाही, मात्र त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करून त्याच्यामध्ये अ ब क अशा प्रकारचं आरक्षणाची देता येईल आणि त्या संदर्भात राज्य सरकार निर्णय घेऊ शकतील। अर्थात हे सगळा निर्णय घ्यायचा असेल तर तो क्वांटिफाईड डाटा म्हणजे तो डेटा सरकारला जमावा लागेल आणि त्याच्या अनुषंगानं पुढील कार्यवाही करा असा तो निर्णय आहे। सर, आरक्षण उपवर्गीकरणाचे जे न्यायमूर्ती ब्रदर समिती आहे त्यांनी जर आपला अहवाल या सभागृहात जर मांडला तर त्यासंबंधी आपली एक आमदार म्हणून काय भूमिका असेल सभा? मी त्याला कडाडून विरोध करेन। जे काही माननीय बदर साहेबांच्या एक सदस्यीय समितीने जे काही आज रोजी एक कमिटी नियुक्त केलेली आहे त्या कमिटीने काहीही केलं आणि त्या कमिटीने कोणत्याही प्रकारच्या जर सूचना दिल्या आणि त्या अनुषंगानं जर का सभागृहामध्ये काही कायदा किंवा असा काही आला तर त्याला मीच नव्हे तर मी सगळ्या समूहाला घेऊन अक्षरशः या सरकारचं नाव दाबणार। याविषयी महाराष्ट्रामध्ये साधा नाही आहे। 100 वर्षाचा इतिहास या अर्थात बौद्ध समाजाच्या संघर्षाला आहे आणि या संघर्षातून हा वर्ग आज इथपर्यंत पोहोचलेला आहे। संघर्ष करून त्यांनी सगळे वार आपल्या छातीवर झेललेले आहेत आणि जे काही अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीमधला जो वर्ग आहे त्यांच्यासाठी तो आतापर्यंत भांडत आलेला आहे आणि आज रोजी पहिल्या पिढीला कुठं फळं मिळताना दिसत आहे तर त्याच वेळेस यांच्या पोटामध्ये कालवा होऊन या समूहाला कशा प्रकारचे बेनिफिट मिळणार नाही अशी जर काही राजकीय हालचाल होत असेल तर त्याला आम्ही प्रतिबंध करू, कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार। सामाजिक ऐक्य परिषद आज परभणीत झाली। त्याच्या मागचा हेतू होता की सर्व समाज घटकातले लोक एकत्रित यावे, त्यांनी स्वतःची प्रगती करण्यासाठी एकत्रित येणं आवश्यक आहे। सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सर्व सेक्टरमध्ये त्यांनी पुढे यावं ही त्यामागची भूमिका होती। जे राज्यघटनेनं आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये एका समाजातले काही लोक त्याच्यामध्ये अ ब क असं वर्गीकरण मागत आहेत आणि इथलं धूर्त शासन महाराष्ट्राचं त्यांना ते पाहिजे आहे। जातीमध्ये फूट कशी पाडता येईल आणि त्या पद्धतीनं त्यांना वेगवेगळं कसं करता येईल आणि ती मागणी सरकारने त्यांची उचलून धरलेली आहे। त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं काही निर्णय करायचं ठरवलेलं होतं। राज्य शासनानं काही अभ्यास समिती नेमलेली आहे। तर आज या ऐक्य परिषदेमार्फत कर्मकार, ढोर आणि बहुजन समाजातले प्रतिनिधी आजच्या या परिषदेला उपस्थित आहेत।